सर्वेश्वरा जिवंत देव बापा, पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येऊन नमस्कार करून सहाय्यासाठी याचना करतो. प्रिय परमेश्वरा, उत्तम शुक्रवारची भक्ती आज या ठिकाणी होत असताना ती तू आशीर्वादित कर. जे भक्तगण आलेले आहेत त्यांना तू उत्तमाचा बोध तुझ्या पवित्र आत्म्याने मिळवू दे आणि जे योग पाहत आहेत प्रिय प्रभू त्यांना सुखरूपरित्या तुझ्या या पवित्र मंदिरामध्ये घेऊ. संपूर्ण भक्ती आणि इथून पुढचा सर्व वेळ तुझ्या हाती देतील. आनंद प्रार्थना धन्यतारक प्रवेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागून जाईल. आपण भक्तीला प्रारंभ करू आणि सुरुवातीचे गीत गाऊ. गीत क्रमांक 177 पहिले 4 गाणे. गीत क्रमांक 177 पहिले 4. पहिला शब्द लोकऋषी वर्तमान 23वा अध्याय आणि 32वा वचनापासून पुढे. त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघा जणांस ते अपराधी असल्यामुळे वधस्तंभावर खेळण्यासाठी नेले. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांस एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. तेव्हा येशू म्हणाला,
हे बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्याची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. पुन्हा एकदा मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो. पुन्हा एकदा मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा हा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देऊ गेला आणि परत एकदा 2025 सालच्या या गुड फ्रायडेच्या भक्तीसाठी आपल्याला देवबापाने एकत्रित केलं. आज आपण सर्वजण या पवित्र मंदिरामध्ये फार मोठ्या भक्तिभावाने एकत्रित आलेला वर्षामधून एक तास, फक्त एक तास, एक नव्हे, दोन नव्हे, तर 3 तासाची भक्ती आपण पवित्र मंदिरामध्ये करत असतो आणि त्यासाठी आज आपण एकत्रित आला. आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती जे तारणाचे 7 उद्गार काढले, त्याला आपण 7 शब्द म्हणून ओळखतो आणि ही परंपरा आहे. पाहायला गेलं तर हे 7 शब्द नसून 7 वाक्य आहे, परंतु परंपरेनुसार आपण ते 7 शब्द म्हणून संबोधतो. या 7 शब्दांचा अर्थ अभिप्रेत होण्यासाठी वेगवेगळे उद्देश या 7 शब्दांना वेगवेगळी उपमा देतात. काही जण त्याला 7 दिवे म्हणतात आणि या 7 दिव्यांच्या प्रकाशामध्ये जीवनाचा मार्ग भेटतो असं म्हणतात. काही जण याला देवाची प्रीती प्रकट करणारे 7 वाक्य म्हणतात, तर काही जण या 7 शब्दांना स्वर्गाच्या 7 खिडक्या देखील म्हणतात. अशी देखील संकल्पना आहे आणि या स्वर्गाच्या 7 खिडक्यामधून देवाचा साक्षात्कार घडतो असं मानलं जातं, असं समजलं जातं. उपमा किती असल्या, कोणत्याही असल्या, परंतु एक मात्र निश्चित की हे जे 7 शब्द आहेत हे आपल्याला आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी दरवर्षी फार महत्वाची आणि मोठी भूमिका निभावतात. दरवर्षी म्हणून फार मोठ्या भक्तिभावाने पवित्र मंदिरामध्ये आपण येऊ या 7 शब्दांवरती संदेश ऐकण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती जे 7 शब्द उद्गारला त्या 7 शब्दांकडे आपण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करूया. सात शब्दामध्ये जर आपण म्हणजे जसं की मी आपल्याला सांगितलं हे 7 शब्द नसून 7 वाक्य आहेत आणि जर आपण संख्या जर पाहिली तर ग्रीक मध्ये 41 शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने उद्गारले. मराठी पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर 51 शब्द आढळतात आणि इब्री भाषेमध्ये जर पाहिलं तर जास्त करून ग्रीक भाषेमधूनच इब्री भाषेतील शब्द घेतलेले आहेत आणि ते त्यानुसार 41 शब्द केलेले आहेत. परंतु मला हे सांगायचंय 41 शब्द ग्रीक मध्ये, मराठीमध्ये 51 शब्द आणि इंग्लिश मध्ये 48 शब्द आलेले आहेत. सांगण्याचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती 6 तास असताना 6 तासामध्ये फक्त तो 40 शब्द बोललेला आहे. 41 शब्द तो बोललेला आहे. गुड फ्रायडे साठी आपण पवित्र मंदिरामध्ये जे एकत्रित येतो 3 तास एकत्रित बसतो, याला फार मोठा आधार आहे आणि फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे. 4थ्या शतकामध्ये 385 सालामध्ये एक इथेरिया नावाची महिला होली लँड टूर साठी पवित्र भूमीच्या यात्रेसाठी गेली असताना तिने पाहिलं या इथेरिया नावाच्या महिलेने की लोक मोंदी गुरुवारच्या रात्रीपासूनच गेत्सेमने बागेमध्ये एकत्रित येतात. त्या दिवशी ते त्या ठिकाणी जागरण करतात. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या ठिकाणी चाबकाचे 39 फटके मारलेले आहेत
त्या ठिकाणी ते जातात. त्या ठिकाणी जे स्तंभ स्मारक ठेवलेला आहे, स्मारक स्तंभ त्याचं चुंबन घेतात. त्यानंतर ते कवटी म्हटलेल्या जागी जातात. कवटी म्हटलेल्या जागी एक क्रूस वधस्तंभ त्या ठिकाणी असतो. त्या वधस्तंभाचे देखील ते चुंबन घेतात आणि त्यानंतर सर्वजण येरुशलेम मध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एकत्रित भक्तिभावाने जमतात. आणि आज आपण सर्वजण या ठिकाणी जसे एकत्रित झालेलो आहोत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सर्वजण, सर्व लोक, सर्व विश्वासणारे एकत्रित होतात. आणि एकत्रित झाल्यानंतर गीत होतं, शास्त्रपाठ होतो, प्रार्थना होती आणि उपदेश देखील होतो. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की या गोष्टीला ज्या गोष्टी आपण करत आहोत वर्षानुवर्ष याला फार मोठा आदर आहे. आणि ही 385 सालाच्या अगोदर पासून प्रथा अस्तित्वात आहे, चालू आहे. आणि त्याला आधार म्हणजे जी इथेरिया नावाची महिला आहे तिने डायरी लिहिली होती. शास्त्र अभ्यासकांच्या हातामध्ये ती डायरी काही दिवसानंतर लागली आणि त्या डायरीला पेरिग्रेनेशिओ इथेरिया असं म्हणतात. हे सगळं मी यासाठी सांगत आहे कारण की आपण जी गोष्ट करतो त्याला काय आधार आहे का हे आपल्याला देखील इतरांना सांगण्यासाठी मदत होईल. हो, याला आधार आहे. फार पूर्वीपासून आता नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आणि ज्या ठिकाणी या गोष्टीची सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी देखील या रीतीची, या प्रकारची उपासना आणि भक्ती होते. वधस्तंभावरतून प्रभू येशू ख्रिस्ताने उद्गारलेला पहिला शब्द, हे बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. यामधून 3 बोध आपल्याला होतात. सगळ्यात पहिला बोध मी आपल्याला करू इच्छितो आणि तो पहिला बोध म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची क्षमा ही अमर्यादित. प्रभू येशू ख्रिस्ताची क्षमाशीलता ही अमर्यादित. येशू ख्रिस्ताबद्दल त्याच्या विरोधकांनी खूप काय बोललो होतं. विरोधकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल भयंकर द्वेष होता. येशूचा अपमान करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला विरोधकांनी काय केलं होतं, मधोमध 2 चोरांच्या मधोमध खेळलं होतं. आजूबाजूला 2 चोर ज्यांनी की त्यांचं संपूर्ण आयुष्य चुकीच्या कृत्यामध्ये घालवलेलं आहे. चुकीच्या गोष्टींमध्ये घालवलेलं आहे. त्यांना बाजूला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मध्ये. हे यासाठी केलं होतं, या तिघांमध्ये जे 3 क्रूस आहेत या तिघांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त किती क्रूर, किती भयंकर अपराधी आहे हे दर्शवण्यासाठी. 3 क्रूस ज्या वेळेस आपण पाहाल, आज तर आधुनिक काय आपल्या मोबाईल मध्ये आपण जर टाकलं तरी देखील त्याचे इमेजेस, चित्र आपण पाहू शकतो. आणि हे चित्र पाहत असताना नेहमी आपल्याला आजूबाजूचे जे 2 क्रूस आहेत ते एका लेवलचे, परंतु मधला क्रूस जरा वरती दिसतो. मधला क्रूस जो आहे तो थोड्याशा उंचीचा दिसतो. ते यासाठी प्रभू येशू ख्रिस्त किती भयंकर अपराधी आहे, तो किती भयंकर गुन्हेगार आहे हे दर्शवण्यासाठी त्याला त्या ठिकाणी मधोमध ठेवण्यात आलं होतं. निर्दयपणा, दुष्टपणा त्यावेळेसच्या त्या सैनिकांचा आपल्याला पाहायला मिळतो. वधस्तंभावरचं मरणच ही शिक्षा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी निवडली होती मी म्हणेल. त्याने काही पाप केलं नव्हतं. पिलाताला देखील आढळलं नाही. 23व्या अध्यायातील लुकाच्या आपल्याला समजतं. आणि हेरोदाला देखील आढळलं नव्हतं. तरी देखील त्यांनी निवडली ही शिक्षा वधस्तंभावरची. जर राजकीय दृष्टिकोनातून अपराध केला तर वधस्तंभाची शिक्षा होती, आणि जर धार्मिक दृष्टिकोनातून अपराध केला तर मरेपर्यंत धोंडमार ही शिक्षा होती. तरी देखील ही शिक्षा निवडण्याचं कारण, ही शिक्षा जो नीच अपराधी आहे, एकदम खालच्या थराचा, त्यालाच ही शिक्षा द्यायची. आणि रोमन लोक त्यांच्या लोकांना, रोमी लोकांना ही शिक्षा देत नसत, कारण की ही शिक्षा नीच तर होतीच, खालच्या दर्जाची तर होतीच, परंतु लज्जास्पद
लज्जास्पद, जाणीवपूर्वक, जबाबदारीपूर्वक आपल्या सर्वांसमोर थांबून मी शब्द उद्गारत आहे की ही लज्जास्पद शिक्षा देखील होती. आणि हे समजण्यासाठी मी आपल्याला काही गोष्टी सांगतो जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ही शिक्षा लज्जास्पद कशा प्रकारे होती. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या क्रूसावरती खेळण्यात आलं त्या क्रूसाला क्रक्स इविसा असं म्हणतात. CRUX क्रक्स, IMMISA क्रक्स इविसा. हे यासाठी सांगत आहे, याचा अर्थ ज्या क्रूसावरती प्रभू येशू ख्रिस्ताला खेळण्यात आलं असा क्रूस म्हणजे उभ्या खांबावरती एक आडवा खांब आणि गुन्हेगाराला आडवा खांब व्हावा लागत असेल आणि त्या आडव्या खांबाला पॅटिबलम असं म्हणायचे. PATIBULUM. आपल्या माहितीसाठी मी हे सांगत आहे कारण की आपल्याला याची माहिती असावी. आणि हा आडवा खांबच गुन्हेगाराला गावातून वाहून न्यावे लागत असत खांद्यावर. का? त्याच्या पाठीमागचं कारण त्याची झीज होण्यासाठी. हा अपराधी आहे, हा नीच अपराधी आहे, खालच्या तराचा अपराधी आहे हे समजण्यासाठी, त्याची ओळख हा किती क्रूर आहे हे होण्यासाठी. तो क्रूस ज्यावेळेस वाहून नेत असत त्यावेळेस त्याच्या समोर एक रोमी शिपाई त्याने जे जे अपराध केले आहे त्याची पाठी घेऊन चालायचा. प्रभू येशू ख्रिस्ताने काही पाप केलं नव्हतं म्हणून त्याच्या समोर फक्त हा यहूद्यांचा राजा ही पाठी चालवली होती. आणि हीच पाठी गुन्हेगाराच्या नंतर क्रूसावरती त्याला ज्यावेळेस खेळण्यात येत होतं ती त्याच्या डोक्यावरती लावली जात असत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती ती पाठी लावली होती. इसूस ऑफ नाझरेथ रेक्स ऑफ इस्रायल, INRI. आपण क्रूसावरती जर पाहिलं इमेजेस सर्च करून INRI हे नाव आपल्याला आज देखील दिसेल की हा यहूद्यांचा राजा आहे. इतक्या जास्त वेदना सहन करत असताना कधी कधी काहींना वेदना सहन व्हाव्या म्हणून पित्त मिश्रित द्राक्षरस त्या गुन्हेगाराला दिला जायचा. पित्त मिश्रित द्राक्षरस. परंतु आपल्याला पवित्र शास्त्रातील वचन सांगतात की आपल्या देवाने आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्त ते घेण्यास देखील मनाई केली, घेतला नाही. आपण जर मत्ती कृष्णवर्तमान 27 अध्याय 34 वचन वाचलं तर त्यामध्ये आपल्याला वचन सांगतं येशूने तो पित्त मिश्रित द्राक्षरस पिण्यास नकार दिला. हे सगळं होत असताना गुन्हेगाराला काय केलं जायचं? वाहून आणलेला जो खांब आहे त्या वाहून आणलेल्या आडव्या खांबावरती त्याला झोपवण्यात यायचा आणि हातामध्ये तो आडवा खांब जो आहे त्याच्यामध्ये झोपवून हातामध्ये खिळे ठोकण्यात येत असत. त्यानंतर तसंच उचलून त्या आडव्या खांबासंगतीच उचलून गुन्हेगाराला आधीने जागेवरती जो उभा खांब रोवलेला आहे, गागलेला आहे त्यावरती बांधण्यात येत होतं. कधी कधी झाडाच्या फांद्या कापून नुसतं तसंच एक पूर्णपणे खांब तयार करत असत. आणि म्हणून आपण ऐकलं असेल, वाचत असताना आपल्या वाचण्यात आलं असेल झाडावरती टांगलेला शापित आहे. आणि मग ह्या गुन्हेगाराचे पाय हवेत लटकू नये म्हणून त्याच्या पायाखाली एक लाकडाचा ठोकळा ठेवण्यात येत असत आणि त्याच्यामध्ये देखील खिळा ठोकण्यात येत असत. किती क्रूर, किती भयंकर अशी शिक्षा. आणि अशा अवस्थेमध्ये त्या अपराध्याला 2-3 दिवस असंच सोडून देण्यात येत होतं. का? रक्तस्राव, ऊन, थंडी यासाठी म्हणत आहे. पहाटेच्या वेळेस त्यावेळेस त्या ठिकाणी थंडी होत होती. तहान, भूक यामुळे त्याचा जीव जायचा. जर जीव गेला नाही तर खाली मिरचीचा धूर केला जायचा.
का भूत मारून मरेल? तो भूत मारून मरेल. तरी देखील जीव गेला नाही तर पाय तोडण्यात येत असेल. अशी भयंकर शिक्षा आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला झाली. आणि अशी शिक्षा होत असताना त्यांनी मुखातून काय शब्द काढले? हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत. इतकी भयंकर शिक्षा होत असताना हे बापा, त्यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. मी म्हणालो 3 बोध. पहिला बोध केला. दुसरा बोध मी आपल्याला करू इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्ताने नुसती क्षमा केली नाही, तर त्या पलीकडे जाऊन तो आपल्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी तो मेला. हे बापा या शब्दावरून आपल्याला हे समजतं की तो आहे, तो अस्तित्वात आहे. ही कल्पना नाही, समाधानासाठी नाही, तो आहे. त्यांना क्षमा कर या शब्दावरून आपल्याला हा बोध होतो की आपल्या पापासाठी देवाकडे फक्त 2च ऑप्शन, पर्याय आहेत. एक म्हणजे क्षमा आणि दुसरी म्हणजे शिक्षा. कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. पापाची वासना माणसाला आंधळ करून सोडते. आणि मग तो काय करतो हे त्याला समजत नाही. उदाहरणार्थ जर पाहायला गेलं पवित्र शास्त्रामध्ये दावीद आणि बत्शेबा, पापाची वासना आंधळ करते आणि मग काय करतो तो व्यक्ती त्याला समजत नाही. त्या दावीदाने उरियाला पाठवलं, तो मरण पावला. वासना हे जे आज आपण पेपर मध्ये वाचतो ना, टीव्ही मध्ये बघतो ना, जास्त करून काय ऐकायला मिळतं? या ठिकाणी रेप झाला, त्या ठिकाणी खून झाला, त्या ठिकाणी हिंसा अशी झाली, या प्रकारे झाली, क्रूर हत्या झाली. का? कारण की ते काय करतात त्यांना समजत नाही. कारण की वासनेने, पापेच्या वासने त्यांचे डोळे आंधळे केलेले असतात आणि मग ते काय करतात त्यांना समजत नाही. आणि म्हणून 2 वचन पवित्र शास्त्रामधून मी आपल्याला सांगू इच्छितो. याकोबाचे पत्र 1 अध्याय 14 आणि 15 वचन वाचलं तर वचन आपल्याला सांगतं, प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने भुलवेला असा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. वचन मी परत सांगतो, प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलवेलेला असा शब्द आहे. भुलवेलेला म्हणजे ज्याला भूल दिली आहे असा. भूल आपल्याला माहिती आहे, कधी कोणाला अनुभव आला असेल, ती भूल दिली असेल लागल्यानंतर आणि नंतर ज्या ठिकाणी भूल दिलेली आहे त्या जागेवरती कापा काय करा समजत नाही, कळतच नाही. पापाची वासना अशा प्रकारे आंधळ करून सोडते. मग काय करतोय तो व्यक्ती त्याचं त्याला समजत नाही. दुसरं वचन हे सांगू इच्छितो, 1 योहान 2 अध्याय 11 वचन. आणि वचन आपल्याला सांगतं, आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो, तो कोठे जातो हे त्याचे त्याला ठाऊक नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले असतात. आध्यात्मिक आंधळपण ज्यावेळेस येतं त्यावेळेस असं होतं, काय करतो समजत नाही. आध्यात्मिक आंधळपण. येशूच्या विरोधकांमध्ये कुठली वासना होती? जर आपण योहान सुवर्तमान 11 अध्याय तो वाचत पुढे गेलं तर आपल्याला समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सारे चमत्कार केले होते. 5,000 भोजन, गडसेकराच्या प्रदेशामध्ये जो भूतग्रस्त आहे त्याला आरोग्य दिलं होतं, त्याला बरं केलं होतं, यायराच्या कन्याला बरं केलं होतं. जग प्रसिद्ध चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले होते. लोकपुरुष वर्तमान 8 अध्याय फक्त शीर्षक वाचत गेलं, वेळ मिळाला घरी गेल्यानंतर वाचा. त्या ठिकाणी असे चमत्कार केलेले आपल्याला आढळतील. त्यातल्या त्यात एक मोठा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केला. लाजराला उठवलं होतं. आता कसं उठवलं होतं? मेलेल्यातून नाही, 4 दिवस झाले होते मरून. 4 दिवस मरून झाले असताना
जे या ठिकाणी मेडिकल फील्ड मधले असतील त्यांना समजेल की काय होतं. पहिले 4 दिवसानंतर वास यायला सुरुवात होती. फॉल्स स्मेल अँड प्युट्रिफिकेशन, कुजण्याची प्रक्रिया सुरू होती. वास येतो, कुजण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याच्यानंतर बॉडी फुगती. त्यानंतर म्हणजे कलर वेगळा होण्यास सुरुवात होते. त्यानंतर बॉडी बाहेर द्रव्य सोडण्यास सुरुवात करते आणि इन्सेक्ट ऍक्टिव्हिटी, जे कीटक असतात ते सक्रिय होतात. अशा बॉडीला आपण काय म्हणतो? सडलेलं शरीर. वास येत आहे, द्रव्य बाहेर येते आणि म्हणूनच त्याची बहीण लाजराची बहीण काय म्हणते? 11वा अध्याय वाचला, 46 वचनापासून पुढे वाचत गेला. त्याची दुर्गंधी येत असेल या कारणाने आपण फक्त ऐकतो. तर मी असं म्हणेन, सडलेलं शरीर त्याने उठवलं होतं, म्हणजे खूप मोठा चमत्कार असा केला होता. आणि म्हणून त्यानंतर योहानाच्या 11व्या अध्यायातील 53 वचन वाचलं तर ते मीटिंग भरवतात आणि मुख्य याजक ठरवतो ॲट एनी कॉस्ट, कुठल्याही परिस्थितीमध्ये याला मारलं पाहिजे, याला मेलं पाहिजे आणि निर्धार करतात. कशाची वासना? का? कारण की ते म्हणतात आपण जर याला असे सोडलं, असंच सोडलं तर जग त्याच्या मागे जाईल. वचन आपल्याला सांगतं, पवित्र शास्त्रातील वचन आपल्याला सांगतं, जग त्याच्या मागे जाईल. त्यांना भीती होती की त्यांच्या मागे पुढे जे लोक फिरतात ते आता फिरणार नाही. पापाची वासना माणसाला आंधळ करून सोडते आणि मग तो काय करतो त्याचं त्यांना समजत नाही. ते विसरून गेले होते की या वासनेपायी आम्ही एक आज्ञा मोडत आहोत. पवित्र शास्त्रामध्ये 10 आज्ञामध्ये खून करू नको, ते खूनच करत होते, शिक्षा नव्हती, हा खून होता. हे त्यांना समजलं नाही. हा दुसरा गुण. तिसरा गुण या पहिल्या शब्दावरून मी करू इच्छितो. परमेश्वर फक्त प्रार्थना ऐकत नाही, तर प्रार्थनेचं त्वरित उत्तर देणारा आपला देव आहे. फक्त तो ऐकत नाही, प्रार्थनेचं त्वरित उत्तर देणारा देव आहे. कारण की ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने केली त्यावेळेस लगेचच त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. का? त्याची वस्त्र आपसात वाटून घेण्यासाठी. आणि ही प्रार्थना झाल्यानंतर आपल्याला समजतं की त्या ठिकाणी काहीच घडलेलं नाही. हे बाबा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. ही प्रार्थना होती. तर ही प्रार्थना पित्याने ऐकली का? ऐकली तर त्याचं उत्तर दिलं आहे का? तर याचं उत्तर मी तुम्हाला देतो, होय. हा, ऐकली पित्याने प्रार्थना, ऐकली आणि उत्तर देखील दिलं. का? आज आपण नाही का कृपेच्या काळात जगत आहोत. कृपेचा काळ त्यावेळेस सुरू झाला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा या भूतलावरती मृत्यू झाला. अजून प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत होता. देवाचा भस्म करणारा अग्नी केव्हाही त्या ठिकाणी येऊन त्यांचा नाश करू शकला असता, परंतु तसं झालं नाही. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली प्रार्थना यहोवा पिता परमेश्वराने ऐकली. आणि म्हणून आपल्याला समजतं की प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. प्रार्थना म्हणून आपण छोटी जरी केली ती देवबाप ऐकतो. आपल्याला जर वेळ नसला परंतु आपण ती छोटी प्रार्थना केली, असं मी तर म्हणणार नाही की वेळ नसतो, वेळ असतोच, परंतु इन केस काहीतरी खूप अर्जंट आहे, निघायचंय लगेच, आपण प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये खूप सामर्थ्य असते. हे आपल्याला यामधून पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताने की एका वाक्याची प्रार्थना केली आणि ती यहोवा पिता परमेश्वराने ऐकली. आणि एक महान संदेश देखील प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिला. जे लोक आपल्याला क्रूर अशी वागणूक देतात, चुकीची अशी वागणूक देतात, अपमानास्पद वागणूक देतात, त्यांना क्षमा करा. त्याने
प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावरती पाठवला आणि त्या आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताने अशी भयंकर शिक्षा त्याच्या संगती होत असताना भोगत असताना काय बोलला तो? हे बापा, त्यांना क्षमा कर. आपण देखील आपल्या संगती जे चुकीचे वागतात, क्रूर वागतात, अपमानास्पद वागणूक देतात, त्यांना क्षमा केली पाहिजे. डिफिकल्ट आहे परंतु अशक्य नाही, अवघड आहे परंतु अशक्य नाही. देवा अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. या ठिकाणी एक उदाहरण मी देऊ इच्छितो आपल्या सर्वांना, आणि ते उदाहरण आपल्याला माहिती आहे. हे उदाहरण आहे एक ऑस्ट्रेलियन मिशन ग्रॅम स्टेनचं. आपल्याला हे सगळ्यांना माहिती असेल. ते जानेवारी 1999 मध्ये रक्त साक्षी झाले. त्यांच्या संगती त्यांचे 2 मुलं होते. एकाचं नाव होतं फिलिप आणि एकाचं नाव होतं तिमोथी. फिलिप हा 10 वर्षाचा होता आणि तिमोथी हा 6 वर्षाचा होता. त्यांना कारमध्ये जिवंत जाळून टाकण्यात आलं. नंतर त्यांच्यावरती वार करण्यात आले. नंतर त्यांच्या पत्नीला ज्यावेळेस विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला क्षमा करायला शिकवले आणि म्हणून आम्ही क्षमा करतो. इथपर्यंत आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल, परंतु मी आपल्याला या पुढचं सांगतो. ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. या पुढचं ओरिसा या ठिकाणी मनोहरपूर आहे, त्या ठिकाणी घटना घडलेली आहे जानेवारी महिन्यामध्ये 1999 सालामध्ये. परंतु ज्यावेळेस ज्यांनी मारलं तो व्यक्ती ज्यावेळेस तुरुंगामध्ये गेला, त्याच्या पत्नीची आणि त्याच्या लेकरांची काळजी ग्लॅडिस म्हणजे ग्रॅमस्टेनची जी वाईफ होती, तिचं नाव ग्लॅडिस, तिने काळजी घेतली. त्यांना उपजीविकेसाठी गाय घेऊन दिली. त्या व्यक्तीचे जे मुलं होते त्यांची ट्युशन एस्तेर, त्यांची जी मुलगी आहे तिने त्यांची ट्युशन घेतली. 2004 साली ते परत ऑस्ट्रेलियाला गेले. त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं जे येशूने सांगितलं. आज आपण इम्प्लिमेंट करू शकतो का? आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी लागू करू शकतो का? लागू करण्यासाठी आपल्याला देवबाप सांगत आहे. त्या गोष्टी आज स्वीकारण्यासाठी देवबाप सांगत आहे. मत्तयाच्या सुवर्तमानामध्ये 5व्या अध्यायातील 44 वचन आपल्याला सांगतं, मी तर तुम्हाला सांगतो, आपल्या वैरावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवबापाचं वचन सांगतं. प्रभू येशूने हेच केले. आपण हे करण्याचा प्रयत्न करू. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, जिवंत देवबापा, तुम्हाने थोडेच गौरवी राजा आहे. आम्हालाही प्रिय प्रभू तू कसं या भूतलावरती तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवून त्याला क्षमाशीलता जी अमर्याद दिली होती, त्या रीतीने प्रिय परमेश्वरा आम्हाला देखील अमर्याद क्षमाशीलता धारण करण्यासाठी मदत कर. लहान नंबर प्रार्थना धन्यतारक उदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गौरवी नावात मागून ऐकू. आमेन. यावेळेस आपण उभे राहतो आणि गीत गावं. क्रमांक 179 याचे पहिले 2 कळले. क्रमांक 179 पहिले 2.
बसूया. दुसरा शब्द लोकऋषवर्तमान 23वा अध्याय आणि 40व्या वचनापासून पुढे. परंतु निषेध करून म्हटले, तुला तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगीत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने या तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. वधस्तंभावरतून प्रभू येशू ख्रिस्ताने उद्गारलेला दुसरा शब्द, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ बरोबर सुखलोकात असशील. प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणतो त्याप्रमाणे तो करतो. या ठिकाणी तो म्हणत आहे, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील, माझ बरोबर सुखलोकात असशील. यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती जो चोर आहे त्याला म्हणत आहे. येशू ख्रिस्त क्रूसावरती खेळलेला असताना एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरा चोर होता. ग्रीक मध्ये या चोरांना काकोरगोस असं म्हणतात. आणि असं मानल्या जातं यांचा धंदा होता लुटालूट करणे, मारणे, चोरी करणे. दोन चोरांपैकी एक प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करत आहे, तू देखील सूट आणि आम्हाला देखील सोड. दुसरा पापांची कबुली देत आहे, पश्चातापी अंतःकरण करून पापाची कबुली देत आहे. काही शास्त्र अभ्यासक असं म्हणतात, प्राचीन पुराणामध्ये या चोरांबद्दल सांगितलेलं आहे. आणि या चोरांमध्ये जे दोन चोर होते त्या दोघांबद्दल माहिती दिलेली आहे. ती अशी, जो पाप कबूल करत होता, पश्चाताप करत होता, ज्याने पश्चाताप केला त्याचं नाव दिमास होतं. आणि जो प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करत होता त्याचं नाव गेस्टस होतं. प्रभू येशू ख्रिस्ताची टिंगल करत होता त्याचं नाव गेस्टस होतं. आणि ज्याने पापांची कबुली दिली त्याचं नाव दिमास होतं. आणि म्हणून नंतर म्हणजे या गोष्टीनंतर काही शतकानंतर कॅथलिक पंथीयांनी या दिमासला, ज्याने की पापांची कबुली दिली होती आणि ऑन रेकॉर्ड सुखलोकामध्ये गेलेला पहिला व्यक्ती म्हणून सेंट दिमास म्हणून त्याचा पुतळा देखील उभारला. झेक रिपब्लिकन म्हणजे झेक रिपब्लिक यामध्ये ब्रेन्झिक नावाचं गाव आहे. त्या गावामधला प्रसिद्ध चोर होता. कोणचा? ज्याने पश्चाताप केला, दिमास. आणि येशू वधस्तंभावरती खेळलेला असताना, जसं की मी पहिल्या शब्दामध्ये सांगितलं, वरती डोक्याच्या वरती अपराधांची पाटी नव्हती, फक्त गेलेलं होतं, त्याच्या डोक्यावरती ते नव्हतं. आणि म्हणून याचं लक्ष त्याकडे गेलं असेल, अरे याने काहीच केलेलं नाही. कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल या चोराने या अगोदर देखील ऐकलं असेल की चिन्ह करणारा, चमत्कार करणारा, उपदेश करणारा, पवित्र आत्म्याद्वारे भूतलावरती आलेला असा हा देव आहे, देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, त्याच्याकडे पाहून आत्मीयतेने माझी आठवण ठेव, माझी आठवण ठेव. आणि माझी आठवण ठेव यावरून हे समस्त जमलेल्या लोकसमुदायासमोर तो विश्वास व्यक्त करत आहे. माझी आठवण ठेव. वैयक्तिकरित्या प्रभू येशू ख्रिस्तावरती तो विश्वास दाखवत आहे, माझी आठवण ठेव. आणि प्रभू येशू ख्रिस्त मग त्याला म्हणतो, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. या शब्दाचे 3 भाग करून आपण बोध घेण्याचा प्रयत्न करूया. मी तुला खचित सांगतो. पहिला भाग, मी तुला खचित सांगतो.
जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त काही बोलतो, शब्द उद्गारतो, उच्चारतो, त्याप्रमाणे घडतं. देव शब्द बोलला आणि ही संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आहे. शब्द बोलला आणि सगळं काही झालं. आपल्याला उदाहरण जर पवित्र शास्त्रामधून पाहायचं झालं तर पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताचा केलेला 3 वेळेस नकार. पवित्र शास्त्रातील वचन असं सांगतं, गेतशेमाने बागेकडे जाताना जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले की तुम्ही सर्व याच रात्री माझ्याविषयी अडखळाल, तेव्हा पेत्राने त्याला उत्तर दिले, मी आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो, आजच तो त्याला म्हणतो, मी तुला खचित खचित सांगतो. त्या ठिकाणी खचित खचित शब्द आहे. मी तुला खचित खचित सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. आणि तसं घडलंच. एक्झॅक्ट तंतोतंत तसं घडलंच. पेत्राने 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. आधी तर फक्त तो म्हणाला होता, तुम्ही सर्व माझ्याविषयी अडखळा. परंतु नंतर ज्यावेळेस तो खचित खचित म्हणला ना, खचित खचित म्हणल्यानंतर तो सांगत आहे, तंतोतंत सांगत आहे, 3 वेळेस आजच कोंबड्या आरवण्यापूर्वी तू मला नाकारशील. आणि तसं झालं, तसं घडलं. आणि म्हणून ज्यावेळेस खचित खचित शब्द प्रभू येशू ख्रिस्त उद्गारतो, नॉर्मली बोलला तरी जग निर्माण झालं. आता तर तो खचित खचित म्हणत आहे, तर तसं घडणारच. म्हणजे काय गॅरंटी देत आहे, 100%, 100% असं घडेलच. मी पूर्ण खात्रीपूर्वक सांगत आहे, खचित खचित सांगत आहे, असं होणारच. आणि निश्चित अर्थाने कसं झाला असेल, तो चोर सुखलोकामध्ये ऑन रेकॉर्ड म्हणून मी असा शब्द वापरला. सुखलोकामध्ये जाणारा पहिला व्यक्ती, तू आज माझ्या बरोबर, तू आज माझ्या बरोबर. हा दुसरा भाग, 3 भाग पाहणार आहोत. हा दुसरा भाग, तू आज माझ्या बरोबर. आणि या शब्दावरून आपल्याला समजते, माणूस किती पापी असला, किती पाप केला असेल, त्याने फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती पश्चाताप करून विश्वास ठेवला ना, त्याला देवाबरोबर राहायला जागा मिळते. पश्चाताप करून विश्वास ठेवला तर त्याला तर काहीच करता येणार नव्हतं. ऑलरेडी क्रूसावरती होतं. काय करू शकला असता? काहीच नाही. जे करायचं त्याने ते केलं होतं, चूक, अपराध, पाप, चोरी. परंतु पश्चाताप करून जर विश्वास ठेवला, देव त्याच्या बरोबर राहायला जागा देतो. माझ्या बरोबर, मत बरोबर शब्द पवित्र शास्त्रामध्ये आलेला आहे. किती सुंदर. लूक वर्तमान जर आपण 15वा अध्याय 11 ते 32 ही वचनं वाचली, प्रसिद्ध दाखला आहे उधळ्या पुत्राचा. उधळ्या पुत्र ज्यावेळेस पश्चातापी अंतःकरणाने पित्याकडे जातो, बाहेरच्या बाहेर तो त्याला भेटतो, जा म्हणतो का? नाही. तो काय करतो? त्याला बघताच हा पळत पळत जातो, मिठी मारतो, सेवकांना, चाकरांना सांगतो, वासरू कापा, आमटी घाला, पायात बुटं घाला, आपण आनंद उत्सव करू, उत्तम झगा घाला. पश्चाताप्यास प्रभू संगती राहायला जागा मिळते. पश्चाताप करणं गरजेचं आहे. पश्चाताप करणं गरजेचं आहे. पश्चाताप कुठपर्यंत आपण करू शकतो माहिती का? पश्चातापाची संधी कुठपर्यंत आहे? परमेश्वर प्राप्तीचं काय तो रस्त्याला शोधा. पश्चातापाची संधी तोपर्यंत आहे जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत. या ठिकाणी आज शेकडोच्या संख्येने लोक एकत्रित झालेले आहेत, बसले आहेत. कोणी सांगू शकतं का की या वेळेस या घटकेस माझा मृत्यू होईल? का मी हे बोलत आहे? कारण की कोणाला नाही माहिती. पश्चातापाची संधी जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंतच. आणि कोणाला नाही माहिती श्वास आपला कुठपर्यंत आहे, येणाऱ्या किती वर्षापर्यंत आहे. म्हणून आजच आत्ताच यावेळेस ती संधी आहे.
पश्चाताप करण्याची संधी जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत, अथवा ती संधी आपल्याला नाही, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. गरजेचं आहे आपण आपलं जीवन या प्रकारे बनवणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. पश्चातापी जीवन आपलं होणं गरजेचं आहे. विश्वास तर ठेवतो, परंतु रोजच्या दिवसामध्ये आपण पश्चातापी हृदयाने प्रभू येशू जवळ, देवाजवळ जाणं गरजेचं आहे. हा दुसरा भाग. तिसरा भाग, सुखलोकात असशील, हा तिसरा भाग या दुसऱ्या वाक्यामधून. आणि हे शब्द ईश्वर विज्ञानी सत्य प्रकट करतात की पॅराडाईज, सुखलोक ही फक्त कल्पना नाही, जिवंत सत्य आहे. आपल्याला कल्पना वाटते कधी कधी असं असेल का, सोन्याचे रस्ते. सुखलोक म्हणजे नो मोर सॉरो, ज्या ठिकाणी दुःख नाही, ज्या ठिकाणी त्रास नाही, ज्या ठिकाणी आजारपण नाही, ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा तणाव नाही, सुखच सुख ज्या ठिकाणी आहे ते सुखलोक. आणि ही कल्पना नसून जिवंत सत्य आहे. प्रभूच्या या दुसऱ्या शब्दावरून आपल्याला समजतं. 3 भागांमध्ये आपण पाहिलं, 3 महान गोष्टी ईश्वर विज्ञान पर्स्पेक्टिव्ह मधून, दृष्टिकोनातून आपल्याला समजतात. प्रभू जे म्हणतो ते घडतंच. प्रभू जे म्हणतो तसं 101%, 100%, 1000% घडतंच. 100%, 1000% तसं होणारच. दुसरा भाग, पश्चातापास प्रभू बरोबर राहायला जागा मिळते. आणि तिसरा भाग, यामधून आपण शिकलो, सुखलोक ही कल्पना नसून जिवंत सत्य आहे. इथं आपल्याला काय दिसतं? जो चोर आहे क्रूसावरती, प्रभू येशू ख्रिस्त संती, ज्याने पश्चाताप केला, त्याला मरणदंडाची शिक्षा झाली होती. तो म्हणत नाही मी तर असा अपराध केला नव्हता, मला का मरणदंडाची शिक्षा. तो क्लॅरिफिकेशन देत बसत नाही. तो मान्य करतो जे काही घडलेले आहे त्याच्या संधी ते तो डिझर्व करत आहे, बरोबर घडलंय. कुठला क्लॅरिफिकेशन देत बसत नाही. चोरी बद्दल, मी अशी चोरी केली नव्हती, काही सबब